हॅलो नमस्कार, कशा आहात सगळ्या? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांच्या घरी बाप्पांची छान अशी आगमनाची तयारी चालू असेल. बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरी होणार असेल. बाप्पा येणार म्हटलं ना की प्रचंड उत्साह वाटतो, प्रचंड आनंद होतो, सगळ्यांनाच होतो. आमच्या घरी तर खूप उत्साह असतो. आमच्याही घरी बाप्पा विराजमान होणार आहे. तर बघा इथे तेच डेकोरेशनची तयारी चालू आहे. कसं करायचं, काय करायचं डेकोरेशन इथे माझ्या भावांचं चालू होतं. हे माझे भाऊ आहेत आणि हा माझा मुलगा आहे, त्यांचं चालू आहे आपण काय करायचं. इथे फ्लॉवर खूप सारे फुलं घेऊन बसलेले. नक्की कसे आणि कुठे काय लावायचं हे त्यांच्या डोक्यात, त्यांनाच कळत नव्हतं की काय कसं करायचं. मग चालू होतं आपण एक एक ट्राय करून बघूया. तर इथे बघा हे सगळं हा शाणा आयडिया द्यायचं काम करतो. इथे मामा असं लाव, मामा असं कर, मामा तसं कर चालू होतं. तर इथे भाऊ एक एक फूल लावून बघत होता कसं दिसतं कसं नाही. नंतर त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की हे जे मोगऱ्याचे वेल आहेत हे आपण लावून बघूया. त्याने ते ट्राय केले पण ते काही छान वाटत नव्हते, त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला. तर ते त्याने नाही लावले. मग अथांग मेहनतीनंतर फायनली बघा त्याने हे फुलं लावलेले आहे. अर्थात हे पूर्ण नाही झालेलं आहे, अर्धवटच आहे. हे लावल्यानंतर त्याने टेबलवर ठेवून बघितलं की बघूया हे कसं दिसतं. तर बघा टेबलवर ठेवल्यानंतर हे खूप छान वाटत होतं. अर्थात याचं काम बाकी आहे, ते हळूहळू पूर्ण होणार होतं. पण हे लावून बघितल्यानंतर आयडिया येईल की अजून कुठे कसं काय करायचं. त्यामुळे हे त्यांनी लावून बघितलं आणि मग त्यांना नंतर सुचलं की आता हे इथे हे लावल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने कसं लावू शकतो, काय लावू शकतो, हे त्याची त्यांना आयडिया आली. आणि मग मूर्तीही किती पुढे येईल हे त्याचं त्यांना अंदाज आला. बघा असं करूनच करा. फायनली पूर्ण रेडी केल्यानंतर कदाचित थोडाफार काही प्रॉब्लेम होतो, म्हणून आपण ते अंदाज घेऊनच करायचं. त्याचं काम झाल्यानंतर त्यांना हे साईडला छान असे, यांना ते तक्क्या बोलत होते, तर हे तक्के लावायचे होते. तर बघा हे स्पंजचे बनवलेले आहे, त्याला छान असे फ्लॉवर लावलेले होते, तेही खूप सुंदर दिसत होते. इथे सगळे मिळून डेकोरेशनची तयारी खूप छान चालली होती आणि खूप मज्जाही येत होती डेकोरेशन करताना. तर बघा फायनल लुक असा होता. अर्थात हा लुक पूर्णपणे झालेला नाही, याला लाईटिंग वगैरे येणार होती. पण लाईटिंग ही बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आम्ही लावतो, सगळे तसेच करत असणार मे बी. तर बघा गणपतीचं डेकोरेशन तुम्ही कसंही करा, पण जेव्हा बाप्पांची स्थापना केली जाते तेव्हा डेकोरेशनला जो लूक येतो आणि जे डेकोरेशन खोलून दिसतं ना, ते काही जरा वेगळाच लूक असतो. बघा डेकोरेशनची तयारी तर भावांनी केली होती. त्यानंतर आमची ही तयारी चालू होती की आम्ही म्हणजे सगळेच करत असणार तसं. आदल्या दिवशीच आपण जे काही दिवा, तांब्या, कलश जो असतो तो, छोटे छोटे दिवे, घंटी, जे काही आपल्याला जे बाप्पांसाठी वापरायचं असतं ते आदल्या दिवशी स्वच्छ छान असं धुवून ठेवा, स्वच्छ पुसून ठेवा. हे बघा ही घंटी नवीन घेतली होती. ही असं बोलतात की गरुडाची घंटी पाहिजे, म्हणून आम्ही नवीन आणली होती. त्यानंतर बघा इथे याच्यामध्ये या 5 सुपाऱ्या आहेत, 5 हळकुंड आहे. याच्यामध्ये बाप्पाचं जे बाप्पा आणल्यानंतर तोंड झाकण्यासाठी असतो तो कपडा आहे. बाप्पाच्या खाली पाटावर जो अंथरण्यासाठी आहे तो कपडा घेतलेला. ही अगरबत्ती आहे, ही मोठी अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती साधारण 5 तासापर्यंत चालते, त्यामुळे अगरबत्ती खूप सुंदर आहे. नंतर मी हे धूप घेतलेला, छोटी अगरबत्ती घेतलेली. हे स्टिक धूप आहे, जे मोठ्या कांडीचे असतात ना ते आहे. छोटी अगरबत्ती आणि हा वाटी धूप आहे. वाटी धूप मला प्रचंड आवडतो, खूप छान वाटतं जेव्हा वाटी धूप आपण लावतो. नंतर सगळ्यात महाग असतात ती म्हणजे ही फुलं. हा बघा एवढूसा हार आहे, हा एवढूसा हार 150 रुपयाचा होता. गणपतीमध्ये फुलं खूप महाग मिळतात. नागवेलीचे पाने, दुर्वा, फुलं, फळं असं सगळं आपण आदल्या दिवशीच आठवणीने घेऊन यायचं. हे नारळ आहेत, नारळ मोदक याच्यासाठी लागतात. त्यानंतर सगळ्यात छान अशी गोष्ट झाली तर हे बघा हे जे ताट आहे हे मला खूप दिवसापासून घेण्याची इच्छा होती. आज घेऊ उद्या घेऊ, आज घेऊ उद्या घेऊ असं करत करत त्याला काही मुहूर्त लागत नव्हता. पण फायनली गणपती बाप्पामध्ये त्याचा मुहूर्त लागला आणि हे ताट मी घेतलं. मला खूप खूप आनंद झाला की एकदाचं घेतलं मी, खूप दिवसाचं चालू होतं घ्यायचं घ्यायचं घ्यायचं. घेतलं आणि ही घंटी नवीन घेतली. बघा कशी वाटते मला सांगा. त्यानंतर आम्ही आदल्या दिवशी बाप्पांना घेऊन येतो. अर्थात बाप्पांना आम्ही रात्री 12च्या नंतर घेऊन येतो. बाप्पांचं छान असं स्वागत झालं होतं. बाप्पांचा चेहरा झाकून घेऊन यायचं कधीही,
बाप्पांना आणल्यानंतर आई त्यांची छान अशी पूजा करणार होती। इथे मूर्ती जरा थोडी हेवी होती, त्यामुळे दोघंही भाऊ त्याला हात लावत आहे। इथे आई बाप्पांची छान पूजा करते। बघा, बाप्पा जेव्हा घेऊन येतो तेव्हा बाप्पाचे छान असे पाय धुतले जातात। पाय धुतल्यानंतर त्यांच्या पायाला छान हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अशी वाहायची असतात। आई छान अशी पूजा करते आहे। त्यानंतर बाप्पाला छान दिव्याने ओवाळणार आहे। अर्थात बाप्पाची स्थापना दुसऱ्या दिवशीच होणार। आदल्या दिवशी आणून ठेवलं म्हणजे आपली सकाळी जी गडबड असते ना, ती गडबड होत नाही। दुसऱ्या दिवशी खूप धावपळ असते, त्यामुळे शक्यतो आम्ही आदल्या दिवशीच बाप्पांना घेऊन येतो। बाप्पांना घेऊन आलं की खूप छान असं वाटतं। मला तरी प्रचंड आनंद होतो। बघा, देवाची पूजा केल्यानंतर जे बाप्पांना घेऊन येतात त्यांचीही पूजा करायची असते, त्यामुळे आई भावालाही हळदी कुंकू लावते। तर चला, गणपती बाप्पा मोरया। कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं तेही मला नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय।